नमस्कार मंडळी, मी सोज्वल आणि तुम्ही पाहतात स्वामी भक्ती सोज्वल. फाल्गुन महिन्यात येणारी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी हा सण आपल्या आनंदात अधिक भर टाकतो. त्या सणाला शिमगा, होलिका दहन आणि होळी पौर्णिमा अशा विविध नावांनी ओळखले जाते. यंदा होळी दहन गुरुवारी 13 मार्च 2025 रोजी होणार असून धुलीवंदन 14 मार्चला आणि रंगपंचमी 19 मार्चला साजरी केल्या जाईल. या सणाच्या निमित्ताने आपण ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष उपाय करू शकतो, जे आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर करण्यास मदत करू शकतात. अनेक वेळा आपण पाहतो की भरपूर मेहनत करूनही यश मिळत नाही, आरोग्याच्या समस्या कमी होत नाहीत, आर्थिक स्थिती ही सुधारतच नाही, नात्यांमध्ये तणाव येतो. अशा सगळ्या समस्यांवर या उपायांनी सकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो. होळीच्या दिवशी तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे ज्योतिष उपाय करायचे असतात. सर्वप्रथम सतत आजारी पडणाऱ्या व्यक्तींसाठी मी सर्वात पहिले उपाय सांगणार आहे. जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती सतत आजारी असेल, औषध घेतलं असूनही तब्येत सुधारत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की एकदा करून बघा. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे? एक विड्याचं पान, एकच पांढरा बत्ताचा, 2 गाईच्या तुपात बुडवलेल्या लवंगा. हे साहित्य तुम्हाला स्वच्छ करून होळीच्या ज्वाळांमध्ये अर्पण करायचं आहे. हा उपाय करताना तुम्हाला मृत्युंजय मंत्र किंवा गायत्री मंत्र म्हणायचे आहे. दुसऱ्या दिवशी होळीची राख असते ती घरात आणून आजारी व्यक्तीच्या कपाळाला ती पूर्ण इथे लावायची आहे आणि गरम पाण्याने त्यांना स्नान करून द्यायचं आहे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर कृपया क्लिक करा. मी समर्थ.